नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आर आर डोके यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आपण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या या संदर्भात जागतिकीकरण याचा अभ्यास आपण करणार आहोत. तर या लेक्चरच्या अगोदर आपण या प्रकरणाची प्रस्तावना, जागतिकीकरण म्हणजे काय, उदारीकरण म्हणजे काय आणि खाजगीकरण म्हणजे काय ह्या संकल्पना आपण समजून घेतलेल्या होत्या आणि त्याचबरोबर त्याचं जागतिकीकरणाचं स्वरूप, त्याचा अर्थ काय हे आपण समजून घेतलेलं होतं. तरी पण पुन्हा एकदा आपण त्याकडे जरा लक्ष टाकूया. तर आपण पाहिलं की 1951 नंतरचं जग जेव्हा आपण बघतो, पाठीमागच्या प्रकरणामध्ये बघितलं, तेव्हा 1951 नंतर जेव्हा युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि ह्या औद्योगिक क्रांतीनंतर एका भांडवलशाहीचा जन्म झाला. भांडवलशाहीच्या विस्तारीकरणातून जागतिकीकरणाच्या विस्ताराला सुरुवात झाली आणि त्यामुळे काय झालं की 1951 नंतरचं जग हे जागतिकीकरणाचं युग मानलं जाऊ लागलं आणि त्यामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान यात खूप मोठा बदल जो आहे तो बदल हा 1951 नंतर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये विचार प्रणालीमध्ये झालेला बदल आपल्याला पाहायला मिळतो. आणि कोणता बदल, तर आपल्याला यामध्ये दिसतंय की जागतिकीकरण म्हणजे काय, उदारीकरण म्हणजे काय किंवा खाजगीकरण म्हणजे काय. तर जागतिकीकरण याचा अर्थ असा आहे की ज्यांना संकल्पना समजली नाही, जागतिकीकरण याचा अर्थ काय की आपण एका देशातील वस्तू ज्या आहेत ते दुसऱ्या देशामध्ये जातात, त्यांच्या देशातील वस्तू आपल्या देशामध्ये येतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर आपण खनिज तेल किंवा इतर जे सोनं चांदी आहे यामध्ये आपण इतर राष्ट्रांवर अवलंबून असलेलं दिसून येतो, बरोबर. आणि यामुळे काय झाले की आपण जग जे आहे ते जोडलं गेलेलं आहे, जग जवळ आले, जागतिकीकरण हे खेळ बनलेलं आहे. आणि म्हणून ह्या जागतिकीकरणाच्या धोरणाचा आपण भारतावर काय परिणाम झाले किंवा भारतामध्ये कोणते बदल झाले हा भाग आपण ह्या प्रश्नामध्ये बघणार आहोत. तर यामध्ये जागतिकीकरण म्हणजे काय, तर आपण जर पाहिलं की राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेत रूपांतर करणे म्हणजे जागतिकीकरण होय. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं जागतिक अर्थव्यवस्थेत रूपांतर करणे म्हणजे जागतिकीकरण होय. दुसरे वाक्य आहे परस्परांशी जोडलेली एक जागतिक व्यवस्था. परस्परांशी जोडलेली एक जागतिक व्यवस्था म्हणजे जागतिकीकरण होय असं यामध्ये आपल्याला सांगता येईल. तिसरा आहे अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचा कमीत कमी सहभाग असणे. अर्थव्यवस्थेत राज्याचा कमीत कमी सहभाग असणे म्हणजे जागतिकीकरण होय. म्हणजे जागतिकीकरणामध्ये कोणत्याही एका राष्ट्राला प्राबल्य नाही, सगळे राष्ट्र त्यामध्ये समान असतात आणि म्हणून जागतिकीकरणामध्ये आपल्याला दिसतंय की राज्याचा कमीत कमी सहभाग असणे म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये राज्याचा कमीत कमी सहभाग असणे म्हणजे जागतिकीकरण होय. म्हणजे आपल्याला यामध्ये दिसतंय की राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेत रूपांतर जेव्हा होतं तेव्हा ते जागतिकीकरणाचं स्वरूप जे आहे त्याला प्राप्त होतं. कोणत्याही एका राष्ट्राची त्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की मालकी असत नाही आणि म्हणून ज्या काही व्यापार जो होतो तो व्यापार हा जागतिक स्तरावर होत असतो. म्हणून जागतिकीकरणाची ही संकल्पना 2-3 आपल्याला सांगता येईल. उदारीकरण जे आहे, उदारीकरणामध्ये आपण जर पाहिलं तर भांडवली बाजार जो असतो, उदारीकरण म्हणजे काय, भांडवली बाजार हा खाजगी आणि परदेशी कंपन्यांसाठी खुला करणं, मुक्त करणं. खाजगी आणि परदेशी कंपन्यांसाठी असलेला जो बाजार आहे तो मुक्त करणे त्याला आपण उदारीकरण असं म्हणतो. म्हणजे भांडवली बाजार जो पैसा आहे तो हा काय करायचा, ज्या काही खाजगी कंपन्या येऊ पाहताय, ज्या काही परदेशी कंपन्या इतर देशांमधून येऊ पाहतात त्या कंपन्यांसाठी असलेला व्यापार जो आहे तो व्यापार मुक्त करणं त्याला आपण उदारीकरण असं म्हणतो. खाजगीकरण याचा अर्थ आहे की सार्वजनिक क्षेत्रात असलेले उद्योग हे खाजगी मालकीचे किंवा सार्वजनिक क्षेत्रात असलेले उद्योग हे खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे. काय, सार्वजनिक क्षेत्रात असलेले उद्योग जे आहे ते खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरित करणे म्हणजे खाजगीकरण होय. किंवा सार्वजनिक क्षेत्रात असलेले उद्योग हे व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडे आकर्षित करणे म्हणजे खाजगीकरण होय. आज आपण बघतो शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक शाळा ज्या आहेत आज प्रायव्हेट झालेल्या आहेत. आज अनेक इंग्लिश मिडियमच्या स्कूल ह्या कशा आहेत, प्रायव्हेट आहेत. म्हणजेच काय झाले, सार्वजनिक क्षेत्राचं हळूहळू काय केलेलं आहे, व्यक्ती किंवा असलेल्या संस्थांकडे हस्तांतरण झाले त्याला आपण म्हणतो खाजगीकरण. तर या संकल्पना आपण पाहिल्यात, ह्या सर्वांचा परिणाम कसा झालेला दिसतो, तर यामध्ये जागतिकीकरणाकडे जग जे आहे ते झुकलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये जागतिकीकरणाचं स्वरूप पण आपण पाहिले की आज आपण पाहिलं की जग जवळ काय येत आहे,
तर परदेशामध्ये शिकणारी एखादी मुलगी आहे, तिच्याबरोबर आई एका देशातून ही तिच्याबरोबर संपर्क करू शकते, बोलू शकते. एखादा विद्यार्थी जो आहे तो महाविद्यालयीन प्रवेश त्याला जर दुसऱ्या राष्ट्रामध्ये घ्यायचा आहे, देशामध्ये घ्यायचा आहे, तर तिथं तो महाविद्यालयीन प्रवेश किंवा विद्यापीठाचं जो काही प्रवेश आहे विद्यापीठाचा तो त्या ठिकाणी घेऊ शकतो. तिथे जाऊन तो परीक्षा ज्या आहे त्या ऑनलाईन देऊ शकतो. आज आपण पाहिलं तर भारतातला आयुर्वेद आणि प्राणायाम, योग ज्याला म्हणतो, आज हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून एका देशातील जे काही वस्तू आहेत त्या दुसऱ्या देशामध्ये जेव्हा जातात, दुसऱ्या देशामध्ये विकल्या जातात, तेव्हा ते एक जागतिकीकरणाचं स्वरूप जे आहे ते स्वरूप आलेलं दिसून येतं. आणि म्हणून मोबाईलमुळे सुद्धा आपण बघतो की मोबाईलमुळे अनेक मित्र मैत्रिणी, नातेवाईक, त्याचबरोबर समाज जो आहे त्यामध्ये आज जोडलेला आपल्याला दिसून येतो. हा भाग जो आहे तो आपण त्यामध्ये पाहिलेला आहे. आणि म्हणून आज आपण पाहिलं तर भारतीय बाजारपेठेमध्ये जागतिकीकरण जेव्हा सुरू झालं तेव्हा भारतीय बाजारपेठेमध्ये अमेरिका असेल, युरोप असेल, त्याचबरोबर अनेक देशांमधून, त्यामध्ये चीन मधून सुद्धा अनेक वस्तू आपल्या भारतामध्ये येतात. आणि म्हणून आज हा जो व्यापार आहे तो व्यापार मुक्त झालेला आपल्याला दिसून येतो. याचबरोबर आता प्रश्न जो आहे की आपण आज जो बघणार आहे, जागतिकीकरणाच्या धोरणातून भारताच्या विविध क्षेत्रात झालेले बदल कोणते ते स्पष्ट करा, कोणते स्पष्ट करा. यामध्ये पहिला जो पॉईंट आहे ते आपल्याला असं दिसतंय की भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार यामध्ये बघत असताना जागतिकीकरणामुळे आज सर्व क्षेत्रे जी आहेत ती एकमेकांना जोडलेली आहेत. सर्व क्षेत्र जागतिकीकरणामुळे आज सर्व क्षेत्रे जे आहेत ते एकमेकांना जोडलेली दिसतात. म्हणून राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान यामध्ये, विचार प्रणाली यामध्ये मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतो. आता भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार म्हणजे काय, तर उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी किंवा पायाभूत सुविधांसाठी ज्या ठिकाणी असा उद्योग सुरू करायचा आहे त्या उद्योगांसाठी भांडवलाची आवश्यकता असते. तिथं पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. आणि म्हणून भांडवल गुंतवणूक ही कोणत्याही उद्योगासाठी अतिशय महत्वाची मानली जाते. आणि म्हणून भांडवल गुंतवणूक जो आहे तो अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक, महत्वाचा कणा मानला जातो. भांडवल गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक मानला जातो. आणि म्हणून आज भांडवल गुंतवणूक ही खाजगी किंवा सरकारी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेले आपल्याला दिसून येतो. आज आपण पाहिलं तर अमेरिका, युरोप, आफ्रिका या देशांमध्ये सुद्धा आपण बघतो की मोठी गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक आज काही भारतीय कंपन्यांनी केलेली दिसते. म्हणजे भारतातील जे काही उद्योग आहेत ते उद्योग आज अमेरिका, आफ्रिका, युरोप या अमेरिका, आफ्रिका या देशांमध्ये जो व्यापार आहे तो व्यापार युरोपमध्ये पण त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. त्यामध्ये टाटा आहे, रिलायन्स कंपनी आहे की यांनी अमेरिका, युरोप, आफ्रिका या देशांमध्ये आपले उद्योग सुरू केलेले दिसून येतात. म्हणजेच काय की भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार म्हणजे काय की त्यांनी जी गुंतवणूक आहे ती या देशांमध्ये केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर अमेरिका, युरोप, आफ्रिका या देशांनी जशा पद्धतीने गुंतवणूक केलेली आहे त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर ONGC सारखी एक कंपनी आहे की या कंपनीला म्हणजे ऑइल नॅशनल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीनं सुद्धा काय केली, गुंतवणूक केलेली आहे. ती गुंतवणूक व्हिएतनाम या ठिकाणी ती गुंतवणूक केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करतात. त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट आहे, ऍपल आहे, कोको कोला आहे, त्याचबरोबर मॅकडोनल्ड आहे, बर्गर किंग, सबवे, पिझ्झा हट, पिझ्झा बर्गर अशा अनेक कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या भारतामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्या विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर भारतातील टाटा, जॅग्वार, त्यानंतर लँड रोव्हर ह्या ज्या गाड्या आहेत या कंपन्यांनी काय केली की ही जी गुंतवणूक आहे ही गुंतवणूक आपण जर पाहिलं तर त्यामध्ये युनायटेड किंगडम मध्ये ही गुंतवणूक केली दिसून येते. म्हणजे टाटा, त्यानंतर जॅग्वार आणि लँड रोव्हर ह्या कंपन्यांनी गुंतवणूक कुठे केली, युनायटेड किंगडम मध्ये ही गुंतवणूक आपल्याला केलेली दिसून येते. आणि म्हणून भांडवली गुंतवणूक ही पायाभूत सुविधांसाठी केली जाते. त्यामध्ये रस्ते, रेल्वे ह्या सुविधा त्यामध्ये येतात. आज आपण जर विचार केला की ह्या जागतिकीकरणाच्या धोरणातून भारताच्या विविध क्षेत्रात काय बदल झाले तर आपल्याला यामध्ये सांगता येईल की जागतिकीकरणामुळे काय झाले की त्या देशामधल्या असलेल्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा वाढलेल्या दिसतात. मग भारत हा विकसनशील देश आहे. या विकसनशील देशामध्ये रस्ते, रेल्वे यांची सुविधा
होणे अपेक्षित आहे किंवा त्या रस्ते रेल्वेची आवश्यकता भारतामध्ये आहे की जेणेकरून भारताचा विकास त्यावर अवलंबून असतो. म्हणून अशा पायाभूत सुविधा जर भारतामध्ये उपलब्ध झाल्या तर भारताच्या विकासास त्याची नक्की मदत होऊ शकते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं याबरोबर आपण पाहिलं तर जलमार्ग, हवाई मार्ग याची जर सुविधा उपलब्ध झाल्या तर भारतासारख्या विकसनशील देशाला त्याचा फायदा हा अधिक होऊ शकतो. हा पहिल्या पॉईंटमध्ये सांगता येईल. दुसरा आहे तो म्हणजे व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. पहिला आहे गॅट करार. 1900 यामध्ये जर आपण पाहिलं तर 1948 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापार हा राष्ट्रांमध्ये चालत होता. गॅट करार याचा अर्थ असा आहे की गॅट करार ही कोणतीही आपण ज्याला म्हणतो संस्था नाही किंवा संघटना नाही. तर गॅट करार जो आहे तो गॅट करार हा एक राष्ट्रांमध्ये झालेला हा एक व्यापारी करार आहे. ज्या राष्ट्रांमध्ये हा एक करार झाला त्या करारानुसार ही सगळी राष्ट्र त्या नियमांमध्ये चालतात. गॅट कराराचे वैशिष्ट्य आहे. आणि हा गॅट करार जो आहे 1948 मध्ये राष्ट्रांमध्ये झालेला हा एक आंतरराष्ट्रीय ज्याला म्हणतो हा एक करार होता. त्यांच्यामध्ये राष्ट्रांमधला करार होता. परंतु आपण जर पाहिलं तर 1995 मध्ये गॅटची जागा WTO ने घेतली. म्हणजे कोणी घेतली? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेने त्याची जागा घेतली. म्हणजे गॅटची जागा या आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेने घेतली. मग त्यामध्ये सगळे नियम जे आहेत ते नियम सर्व राष्ट्रांना समान असे नियम जे आहेत ते नियम करण्यात आले. आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारावर लक्ष ठेवणारी ही WTO नावाची एक संघटना निर्माण झाली. आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणारी WTO नावाची संघटना जी आहे ती निर्माण झाली. आणि त्यातून मग जे काय आहे व्यापाराच्या निमित्त असणारं सीमा शुल्क असेल किंवा इतर जे कर आहे ते कर रद्द करून आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो मुक्त करण्यासाठी ही संघटना सदस्य राष्ट्रांना प्रोत्साहन देते. येते लक्षात? म्हणजे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये झालेला व्यापार हा व्यापार जो आहे तो मुक्त करण्यासाठी मग काही त्या व्यापाराच्या संदर्भातील असलेले सीमा शुल्क असतील किंवा कर जो ज्याला म्हणतो आपण, हे कर जे आहे ते कर कमी जास्त प्रमाणामध्ये त्याचा बदल जो आहे तो करून जो व्यापार आहे तो मुक्त व्यापार करण्याचं धोरण हे WTOचं आहे. आणि त्यामध्ये जे काही आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होतात त्यांना ही WTO नावाची जी संघटना आहे ती नेहमी प्रोत्साहन देत असलेली आपल्याला दिसून येते. त्यांचं कार्य काय आहे? सदस्य राष्ट्रांना व्यापारासंबंधीची माहिती देणं. सदस्य राष्ट्रांमध्ये जर काही वादविवाद मतभेद निर्माण झाले तर ते वादविवाद मतभेद सोडवण्यासाठी प्रयत्न करणं. आणि त्याचबरोबर देशांमध्ये व्यापारासंबंधीची बोलणी घडवून आणणं. जे देश त्या व्यापारामध्ये समाविष्ट झालेले आहेत त्यांच्यामध्ये बोलणी करून आणणं हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे काम आहे. तर दुसरं जर आपण पाहिलं तर व्यापार वस्तूंबरोबर सेवांचाही समावेश आहे. व्यापार हा साधारणतः वस्तूंचा केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ कोळसा, खनिज तेल, त्याचबरोबर फळे, फुले, भाजीपाला, बियाणे इत्यादी. हे लक्षात. म्हणजे वस्तू कोणत्या? व्यापारात वस्तूंबरोबर, वस्तूमध्ये कोणत्या? यामध्ये कोळसा, खनिज तेल जे आहे त्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर लोखंड आहे, फळे, फुले, भाजीपाला, बियाणे इत्यादीचा समावेश वस्तूंमध्ये केला जातो. परंतु 1990च्या दशकामध्ये याला ह्या व्यापारी संघटनेला अधिक महत्व दिलेलं. त्यामध्ये सेवा क्षेत्राची भर पडलेली. त्यामध्ये बँका आणि विमा कंपन्या. आज आपण पाहिलं की LIC भारतामध्ये आहे, पण LIC बरोबर अनेक विमा कंपन्या ह्या भारतामध्ये आलेल्या आहेत. म्हणून LIC आणि विमा कंपन्यांचा यामध्ये समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे इथं आपल्याला वस्तूंमध्ये काय येतं? वस्तूंमध्ये खनिज तेल येतं, लोखंड येतं, कोळसा येतो, त्याचबरोबर फळे, फुले, भाजीपाला, बियाणे इत्यादीचा समावेश होतो. आणि पुढे जर आपण सेवांमध्ये जर पाहिलं तर सेवांमध्ये आपल्याला दिसतं की विमा कंपनी आणि बँका यांचाही समावेश झालेला आहे. त्याचबरोबर बौद्धिक क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ झालेली दिसते आपल्याला जागतिकीकरणामध्ये. त्यामध्ये बौद्धिक संपदांचा समावेश यामध्ये केलेला आहे. त्यामध्ये ट्रेडमार्क आणि पेटंट यांचाही समावेश यामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. पुढचा आहे कंटेनर कार्गोद्वारे वाहतूक. कंटेनर कार्गोद्वारे वाहतूक ही आज आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेली दिसून येते. कंटेनर कार्गोची जहाजं असतात आणि ही जहाजं एका ठिकाणचा माल हा समुद्र मार्ग दुसऱ्या ठिकाणी नेत असते. अगदी कमी खर्चामध्ये आपण ज्याला म्हणतो की जास्त माल हा कंटेनर कार्गोद्वारे म्हणजे त्या जहाजांद्वारे जात असतो. ही वाहतूक जी असते समुद्र मार्गे होत असते. समुद्र मार्गे जेव्हा ही कंटेनर कार्गोची जहाजं जातात तेव्हा त्या ठिकाणी तिथं बंदरांची व्यवस्था केली जाते. त्या बंदरांवर हा सगळा जो माल आहे तो उतरवला जातो. म्हणजे एका देशातील माल हा दुसऱ्या देशात हा त्याची आयात निर्यात जी आहे ती केली जाते. आणि खास त्यामध्ये बंदरांची व्यवस्था आहे ती बंदरांची व्यवस्था यामध्ये केलेली दिसून येते. यामध्ये आपण जर पाहिलं तर ह्या व्यापारामध्ये आपल्याला दिसतं की कंटेनर कार्गो मध्ये आपण पाहिलं
तर हा एक महत्वाचा बदल जो आहे तो महत्वाचा बदल यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच खऱ्या अर्थाने कंटेनर कार्गोद्वारे आज एक मोठी वाहतुकीमध्ये क्रांती झालेली आपल्याला दिसून येते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. आपण जर पाहिले ट्रान्सनॅशनल याचा अर्थ आहे बहुराष्ट्रीय कंपनी, की एखाद्या कंपनीचं मुख्यालय हे एका देशात असून त्याच्या शाखा अनेक देशांमध्ये असतात, त्याला आपण बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतो. काय, एका कंपनीचे कार्यालय एका देशामध्ये असते आणि तिची शाखा अनेक देशांमध्ये असतात, त्याला आपण बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतो. पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या कंपनीचे मुख्यालय एका देशात असून तिच्या शाखा ज्या आहेत त्या अन्य देशांमध्ये असतात, त्याला बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतो. ही बहुराष्ट्रीय कंपनी ही कोणत्याही राष्ट्राला बांधील नसते, कोणत्याही राष्ट्राला ती कोणत्याही राष्ट्राला बांधील नसते आणि त्यामुळे तिच्या शाखा ह्या अन्य देशांमध्ये विस्तारलेल्या असतात. म्हणून ही बहुराष्ट्रीय कंपनी ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसते की यामध्ये जागतिकीकरणामध्ये तो बदल जो आहे तो बदल आपल्याला झालेला दिसून येतो. आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये बघा की जागतिकीकरणाच्या युगामध्ये खाजगी उद्योगधंद्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे अनेक जे उद्योग आहेत खाजगी उद्योग हे अनेक देशांमध्ये आपल्याला विस्तारलेले दिसून येतात. यामध्ये आपण जर पाहिलं तर ट्रान्सनॅशनल कंपन्यांच्या उदयामध्ये कुशल अकुशल कामगारांचं स्थलांतर झालेलं आहे. आज अनेक कामगार तर आपल्याला आज या कुशल अकुशल कामगारांमध्ये जो हे जागतिकीकरणामुळे जो आपल्याला बदल दिसतोय की अनेक देशातील कामगार हे दुसऱ्या देशांमध्ये जातात. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप या ठिकाणी अनेक कामगार काम करत आहेत आणि त्यामुळे तिथे त्यांना एक रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या रोजगाराच्या संधी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेल्या दिसून येतात. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर खानपान, माल वितरण, प्रवासी वाहतूक, खाणकाम, माल वाहतूक, प्रवासी वाहतूक, त्याचबरोबर माल वितरण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कुशल अकुशल कामगारांकडून होत असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि म्हणून कुशल अकुशल कामगारांचं स्थलांतर हे जागतिकीकरणामुळे झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यात ब आहे छोटे उद्योग आणि व्यवसायावर परिणाम. आज जर आपण पाहिलं तर हे जागतिकीकरणाच्या युगामध्ये जे मोठे भांडवलदार आहेत, मोठे किराणा दुकानदार आहेत, यांच्याबरोबर छोटे भांडवलदार आणि छोटे उद्योग यांना नेहमी स्पर्धा करावी लागते आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांना टिकावं लागतं. आज आपण पाहिलं तर मोठे मॉल्स आहेत, मोठे दुकानदार आहेत, त्यांच्याबरोबर हे छोटे भांडवलदार जे आहेत, छोटे किराणा दुकानदार आहेत, त्यांना नेहमी त्यांच्याबरोबर स्पर्धा करावी लागते आणि ह्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये ह्या छोट्या भांडवलदारांना किंवा छोट्या उद्योजकांना नेहमी ग्राहक जे आहेत ते ग्राहक त्यांना मिळवावे लागतात. ही अशा पद्धतीचा एक परिणाम हा छोट्या उद्योगांवर झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे शेती क्षेत्रावर झालेला परिणाम. शेती क्षेत्रावर सुद्धा परिणाम झालेला दिसतो की जो शेतकरी आहे तो शेतकरी आपला उत्पादित माल जो आहे कोणत्याही मध्यस्थीशिवाय आज तो वेगवेगळ्या ठिकाणी तो विक्रीसाठी नेत असतो. म्हणजे कोणत्याही शेतीमालाचं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर त्याला कोणत्याही मध्यस्थाची गरज लागत नाही, तर तो स्वतः जो माल आहे तो स्वतः माल हा मोठ्या कंपन्यांना थेट विकत असतो. म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणलेलं आहे. तसेच मालाला नवीन बाजारपेठा उपलब्ध झालेल्या आहेत. भारतीय मालाला बाजारपेठा आपल्याला दिसतात की अनेक आपला माल जो आहे हा माल आपण आज एक्सपोर्ट करत आहोत, म्हणजे हा माल दुसऱ्या देशामध्ये आपण पोहोचवत आहोत आणि त्यामुळे काय झालं की नव्या बाजारपेठा उपलब्ध झालेल्या आहेत. आपण जर पाहिलं उदाहरणामधून आपण समुद्र उत्पादन जे आहे त्यामध्ये मांस आहे, हे आपण त्यामध्ये मासे आहेत, हे अशा पद्धतीने आपण समुद्र उत्पादन सुद्धा आपण आज एक्सपोज करत असतो. त्यामध्ये हे सगळे परदेशी ज्या वस्तू आहेत भारतातल्या त्या सुद्धा आज आपण इतर देशांमध्ये पाठवत असतो. त्यामध्ये तांदूळ, ताजी फळे, भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग ह्या सुद्धा वस्तू ज्या आहेत ह्या वस्तू आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतातून जात आहेत आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय हा जो व्यापार आहे त्याचा परिणाम भारतावर झालेला दिसून येतो. यामध्ये जर पाहिलं तर जागतिकीकरणाच्या धोरणाचा परिणाम भारताच्या विविध क्षेत्रात झालेला दिसून येतो. त्यामध्ये आपण पाहिले की अगदी भांडवलदार असेल, छोटे उद्योजक असतील किंवा यामध्ये आपण तो शेतकरी असेल, ह्या सगळ्यांचा जो परिणाम आहे तो यामध्ये आपल्याला दिसतोय की जागतिकीकरणामध्ये भारताच्या विविध क्षेत्रात आपल्याला बदल झालेला दिसतो. तर अशा पद्धतीनं आज हे प्रश्न होता, त्या प्रश्नाचे आपण त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते समजून घेतलेलं आहे. धन्यवाद. थांबूया आपले.